नमस्कार. यापूर्वी आपण मागणी या घटकाचा अभ्यास करत होतो आणि मागणीचा अभ्यास करत असताना मागणीचा अर्थ, त्याच पद्धतीनं व्यक्तिगत मागणीपत्रक, बाजार मागणीपत्रक आणि मागणी निर्धारक घटक यांचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला होता. काय काय पाहिलं होतं बघा. पहिल्यांदा आपण मागणी म्हणजे काय ही संकल्पना समजून घेत होतो. मागणी आणि इच्छा या दोन संकल्पनांचा अभ्यास करत असताना प्रत्येक मागणी ही इच्छा असते, पण प्रत्येक इच्छा ही मागणी असेलच असं नाही या घटकाचा अभ्यास आपण केलेला होता. कारण इच्छेला क्रयशक्तीचा पाठिंबा असणं आणि त्याचबरोबर क्रयशक्तीचा त्याग करण्याची क्षमता असेल तरच इच्छेचं मागणीत रूपांतर होतं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण इच्छा आणि मागणी या दोन संकल्पनेतला फरक आपण अभ्यासला होता. त्यानंतर मागणीवर परिणाम करणारे किंवा मागणी निर्धारण करणारे घटक बघितले होते. आता हे जे घटक आहेत यामध्ये आपण जर बघितलं प्रामुख्यानं, तर सगळ्यात महत्त्वाचा घटक होता तो वस्तूची किंमत. कारण आपण कोणत्याही गोष्टीची मागणी करत असताना सर्वप्रथम त्या वस्तूच्या किमतीची चौकशी करतो आहे. आणि मग किमतीबरोबरच असणारे इतर घटकामध्ये चालीरीती असेल, रूढी परंपरा असेल, शासकीय धोरण असेल, कर असेल, नैसर्गिक परिस्थिती असेल, लोकसंख्येचा आकारमान असेल, उपभोक्त्याचं उत्पन्न असेल, आवड निवड असेल, यासारख्या अनेक घटकांचा परिणाम हा मागणीवर होतो आहे. आणि याचा अभ्यास आपण यापूर्वी अभ्यासलेला होता. आता मागणीचा अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेला मागणीचा अभ्यास करतो तेव्हा मागणीवर सगळ्यात महत्त्वाचा परिणाम करणारा पहिला घटक सांगितला होता तो म्हणजे वस्तूची असणारी किंमत. आता किमतीचा आणि मागणीचा नेमका काय संबंध असतो आहे किंवा किमतीचा मागणीवर कशा पद्धतीनं परिणाम होतो आहे या घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या लक्षात येतं आहे की बाबा किमतीचा आणि मागणीचा अतिशय जवळचा संबंध. आणि मग हा संबंध काय आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर अल्फ्रेड मार्शल या अर्थतज्ञानं 1890मध्ये लिहिलेला जो अर्थशास्त्राची मूलतत्वे ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये 1890ला अर्थशास्त्राची मूलतत्वे डॉक्टर मार्शल यांनी जो ग्रंथ लिहिलेला होता त्या ग्रंथामध्ये मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. आता हे जे मागणीचा नियम किंवा मागणीचा सिद्धांत सांगत असताना हा सिद्धांत प्रामुख्यानं किमतीशी निगडीत असणारा असा हा घटक होता. म्हणजे किमतीचा मागणीवर काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास या ठिकाणी त्यांनी आपल्या नियमात स्पष्ट केला. आता हा अभ्यास करत असताना यामध्ये जर आपण बघितलं, इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमती वाढल्या असता मागणी घटते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते, हा मागणीचा नियम त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केला. म्हणजेच आपण जर बघितलं या ठिकाणी मागणीचा नियम हा इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढलेली दिसून येते. आता ही परिस्थिती आपण जर बघितलं तर सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात जास्त होते. किंवा एकदा वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा वस्तूच्या किमतीत बदल होतो आहे तेव्हा मागणीत बदल होतो आहे, पण हा मागणीतील बदल हा किमतीच्या व्यस्त प्रमाणात होत असलेला दिसतो आहे. म्हणजेच ज्या वेळेला वस्तूच्या किमती वाढतात त्यावेळेला त्या ठिकाणी मागणी घटलेली दिसते. या उलट किंमत कमी झाली तर मागणीत वाढ झालेली दिसते. म्हणजे हा जो मागणीचा नियम आहे, हा मागणीचा नियम हा मागणी आणि किंमत यामधील असणारा परस्पर संबंध कशा पद्धतीचा आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. म्हणजे वस्तूची मागणी आणि किंमत ही एकमेकाच्या विरोधात, एकमेकाच्या व्यस्त प्रमाणात बदलत असलेली दिसते. आता हा जो मागणी फलन आहे हे सूत्राच्या साहाय्याने जेव्हा प्रयत्न केला जातो आहे त्यावेळेला या ठिकाणी सूत्र सांगत असताना सूत्र सांगितलेलं आहे. मागणीचं सूत्र हे DX = F(PX) असं या ठिकाणी हे सूत्र म्हटलं. आता डी म्हणजे काय तर वस्तूची मागणी, डिमांड ऑफ कमॉडिटी, किंवा एक्स वस्तूची मागणी. आता एक्स वस्तूची मागणीचा परिणाम कसा असतो किंवा एक्स वस्तूच्या मागणीचं फलन कशा पद्धतीनं होतं आहे हे सांगत असताना त्या ठिकाणी DX बरोबर डी म्हणजे डिमांड ऑफ कमॉडिटी, एक्स म्हणजे वस्तू. आम्ही एका वस्तूची मागणी कशा पद्धतीनं करतो आहे किंवा मागणीचा आणि किमतीचा संबंध काय आहे हे जेव्हा सांगितलं जातं आहे त्यावेळेला त्या ठिकाणी वस्तूची किंमत आणि मागणी बघत असताना F हे फलन आहे आणि Fx हा वस्तूची किंमत. म्हणजेच या ठिकाणी
वस्तूची मागणी बरोबर ही वस्तूच्या किमतीचा परिणाम म्हणजेच वस्तूची असणारी मागणी हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता मागणीचा नियम पुन्हा एकदा बघा. इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा वस्तूच्या किमतीत वाढ होते त्या वस्तूची मागणी कमी झालेली असते. या उलट वस्तूच्या किमती कमी झाल्या असता मागणीत वाढ होते आणि हा सिद्धांत त्या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी आपला अर्थशास्त्राचं मूलतत्व या ग्रंथात मांडले. आता सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्राचं मध्ये बघा तुम्ही, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत गृहीतकावर आधारित असतात आणि म्हणून या ठिकाणी विधान करत असताना इतर परिस्थिती गृहीत असताना. आता इतर परिस्थिती गृहीत असताना म्हणजे काय, म्हणजे या सिद्धांतामध्ये कोणकोणती गृहीतकं मांडलेली आहेत या घटकाचा जेव्हा आपण अभ्यास करत असतोय तेव्हा घटकांचा अभ्यास करत असताना सिद्धांत बघा. पण मागणीचा नियम अभ्यासत असताना त्यामधील मागणीचा नियम हा जी गृहीतकावर आधारित आहेत या गृहीतकाचा अभ्यास करत होतो आणि या गृहीतकाचा अभ्यास करत असताना यामध्ये पहिलं गृहीतक सांगितलं जातं आहे ते उपभोक्त्याची उत्पन्नपत्र. आता कोणत्याही व्यक्तीचा अभ्यास करायचा झाला, कोणताही उपभोक्ता असेल किंवा ग्राहक असेल तर हा ग्राहक वस्तूची खरेदी करत असताना किमतीचा विचार करत असताना आपलं उत्पन्न काय आहे याचासुद्धा विचार करत असतो. जर आपल्या उत्पन्नात बदल झाला तर त्यावेळेला तो आपल्या उत्पन्नातील बदलाचा परिणाम आपल्या उपभोग खर्चावर म्हणजे कळत नकळत मागणीवर होत असतो. ज्यावेळी व्यक्तीचं उत्पन्न वाढलं जातं आहे त्यावेळेला वाढलेल्या उत्पन्नाचा परिणाम तो आपल्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग त्या ठिकाणी तो जादा किंमत देण्यास तयार होत असतो. म्हणजेच जर आमच्या किमतीतला बदलाचा अभ्यास करायचा असेल तर त्यावेळेला संबंधित उपभोक्त्याचं उत्पन्नसुद्धा स्थिर असणं गरजेचं आहे. उत्पन्नात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. जर उत्पन्नात बदल झाला तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या मागणीचा नियम अनुभवास येत नाही. म्हणून इतर परिस्थिती स्थिर असताना या ठिकाणी पहिलं गृहीतक सांगितलं आहे ते म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न हे स्थिर असलं पाहिजे. दुसरा गृहीत सांगितलं आहे की लोकसंख्येच्या आकारमानात कोणताही बदल होता कामा. आता लोकसंख्येच्या आकारात बदल होता कामा नये म्हणजे काय, आपण मागणी निर्धारक घटक बघत असताना किंवा मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी या घटकांचा अभ्यास केलेला. त्यामध्ये आपण लोकसंख्येच्या आकाराचा कसा परिणाम होतो या घटकाचा अभ्यास केलेला. आता लोकसंख्येच्या आकाराचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी जर आपण बघितलं लोकसंख्येचं आकारमान बघत असताना बघा, ज्या वेळेला एखाद्या घराची लोकसंख्या जास्त असते त्यावेळी त्या ठिकाणी मागणी वाढलेली दिसते. आता किमतीच्या परिणामाचा अभ्यास करत असताना जर त्या ठिकाणी लोकसंख्येच्या आकारात बदल झाला तर त्यावेळेला त्याचा परिणाम मागणीवर होत असतो. मग त्या ठिकाणी किमतीपेक्षा लोकसंख्येचा आकारमान कसा करतो आहे आपण त्याला उदाहरण बघितलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण लसीकरणाच्या अनुषंगाने बघितलं आपल्या देशाची लोकसंख्या साधारणतः 139 कोटी यांची असणारी कोरोना लसीची मागणी आणि त्याच वेळेला दुसरा एखादा देश असेल ज्याची लोकसंख्या 5-10 कोटी आहे किंवा 20-25 कोटी आहे. मग 20-25 कोटी असणाऱ्या लोकसंख्येची मागणीचा असणारं प्रमाण हे निश्चितच साधारणतः 139 कोटीच्या लोकसंख्येपेक्षा कमी असणार आहे. आणि मग लोकसंख्येचा अभ्यास करत असताना लोकसंख्येचा आकारमान आणि लोकसंख्येची रचना ही मागणीवर परिणाम करत असते. आणि म्हणून मागणीचा नियम अभ्यासत असताना त्या ठिकाणी मागणीमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने लोकसंख्येच्या आकारमानात कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. लोकसंख्येचा आकारमान हा स्थिर असावा. नंतर तिसरं गृहीतक सांगितलं जातं आहे ते म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमती. आता पर्यायी वस्तूच्या किमती म्हणजे काय तर बघा, आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उत्पादनाला आज बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध असतात. साधा आपण दंतमंजनचं उदाहरण घेतलं, दात घासण्याचं पावडर बघितलं तर त्याला कोलगेट आहे, प्रॉमिस आहे, क्लोजअप आहे, दंतक्रांती आहे, विको आहे, यासारख्या अनेक पर्यायी वस्तू उपलब्ध असतात. आणि मग जेव्हा पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होतो आहे त्यावेळेला त्याचा परिणाम आपल्या मागणीवर सुद्धा होत असलेला दिसून येतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी अभ्यास करत असताना पर्यायी वस्तूच्या किमती ह्या स्थिर असाव्या लागतात. समजा चहाला पर्यायी कॉफी आहे आणि मग कॉफीच्या किमतीत बदल झाला तर त्यावेळेला आम्हाला चहाच्या किमतीत कोणताही बदल न होता चहाच्या मागणीत बदल झालेला दिसतो आहे. आणि म्हणून आम्हाला जर मागणीचा नियम अभ्यासायचा असेल, मागणीचा सिद्धांत आपल्याला अनुभवायचा यायचा असेल तर त्या ठिकाणी पर्यायी वस्तू ज्या आहेत या पर्यायी वस्तूंची किंमत ह्या स्थिर असल्या पाहिजे, त्याच्यात कोणताही बदल होता कामा नये, तरच आपल्याला हा नियम दिसून येणार. नंतर सांगत असताना मागणीवरचा गृहीतकाच्या अनुषंगाने सांगत असताना पूरक वस्तूंच्या किमतीसुद्धा स्थिर असल्या पाहिजे. आता पूरक वस्तू म्हणजे कसं
तर बऱ्याच वेळा आपण एक गरज भागवण्यासाठी एकमेकाला अनेक वस्तूंची पर्याय पूरकता असते. जसं आपण बघितलं, मोबाईलचा हँडसेटचा वापर करायचा असेल तर मोबाईलसाठी तुमचं सिम कार्ड हे आवश्यक आहे. जर सिम कार्ड नसेल, रेंज नसेल, तरी त्या मोबाईलचा उपयोग होत नाही. नुसतं सिम कार्ड असेल आणि मोबाईल नसेल तरीही उपयोग होतो. म्हणजे ह्या दोन्ही वस्तू ह्या एकमेकाला पूरक आहेत. आणि मग ह्या पूरक वस्तूंच्या किमतीचा परिणामसुद्धा या ठिकाणी मागणीवर होत असलेला दिसतो. बघा, आपण अगदी उदाहरण सांगायचं झालं, पूर्वी सिम कार्डच्या किमती किंवा इंटरनेटचे रिचार्ज अतिशय कमी होते. 10 रुपये 15 रुपयेच्या पद्धतीने आपण रिचार्ज केला जात होता आणि त्यामुळे अनेक व्यक्ती अनेक प्रकारचा सिम कार्डचा वापर केला जातो. पण कालांतरानं बघितलं, आपला रिचार्जचा दर वाढला आणि रिचार्जच्या दरात वाढ झाल्यामुळं अनेकांनी आपलं सिम कार्ड किंवा आपलं कनेक्शन संख्या कमी केलेली दिसते. म्हणजेच हा मागणीवर परिणाम करणारा घटकाचा अभ्यास करत असताना पूरक वस्तूच्या किमतीचा परिणामसुद्धा मागणीवर होत असतो. यानंतर सांगितलं जात आहे तो भविष्यकालीन किमतीतील बदलाची अपेक्षा. आता आपण मागणी निर्धारक घटकाचा अभ्यास करत असताना त्याच्यात ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास केला होता का नाही बघा. म्हणजे ज्या ज्या गोष्टीचा मागणीवर परिणाम होतोय ह्या सगळ्या घटक हे स्थिर असले तरच आम्हाला किमतीचा नियम अनुभवता येतोय. आता भविष्यकालीन किंमत, समजा भविष्यात किंमत वाढणार आहे असा जर अंदाज व्यक्त केला आणि आज किमती वाढत असल्या तर सुद्धा त्या ठिकाणी वस्तूची मागणी कमी न होता मागणी वाढ होत असले दिसते. कारण का भविष्यात किमती वाढणार म्हटले की आज उपभोक्ता किंवा मागणी करणारा वस्तूचा साठा करून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि मग या परिस्थितीत जसजशा किमती वाढत जातील तसतसं मागणी कमी होण्याऐवजी वाढलेली दिसते. म्हणून मागणीचा नियम जर आपल्याला अनुभवायचा असेल, मागणी नियमाचं सिद्धांताचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या भविष्यकालीन वस्तूच्या किमती ह्या स्थिर असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणताही बदल होता कामा नये हे गृहीत धरलं. यानंतरचं गृहीतक जे आहे ते लोकांच्या आवडीनिवडी, त्याच पद्धतीनं सवयी, फॅशन यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नये. आता लोकांची आवड निवड, फॅशन ह्या सातत्यानं बदलणाऱ्या घटक आहेत. आणि मग या आवडीनिवडीमध्ये ज्यावेळेला बदल होत जातो आहे त्यावेळेला आपल्याला मागणीचा नियम दिसून येतो. आणि म्हणून मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल, मागणीची सत्यता, मागणी नियमाची सत्यता बघायची असेल तर त्या ठिकाणी लोकांची आवड निवड असेल, लोकांच्या सवयी असतील, लोकांची फॅशन असतील, यामध्ये कोणताही बदल होणं गृहीत आहे. जर यामध्ये बदल झाला तर आम्हाला मागणीचा नियम दिसून येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर मागणीचा नियम अनुभवायचा असेल तर लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या सवयी, लोकांच्या फॅशन्स यामध्ये स्थिरता असली पाहिजे. यामध्ये कोणताही बदल होऊन चालणार. नंतर सांगितलं जातं ते म्हणजे शासनाचं कर प्रणालीचं धोरण. आता शासनाच्या कर धोरणाचा परिणाम जर आपण बघितलं तर हा कर धोरणाचा परिणाम वस्तूच्या किमतीवर होतो. शासनानं जर कराचा बोजा वाढवला तर वाढलेल्या कराचा बोजा न कळत किमतीत समावेश होतोय आणि त्यामुळे किमती वाढत असतात. आणि मग त्यावेळेला मागणीचा नियम आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणजेच मागणीचा नियम जर आपल्याला अनुभवायचा असेल, मागणीचा नियम जर दिसून यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कर धोरण हे स्थिर असलं पाहिजे. कर धोरणात कोणताही बदल होता कामा नाही आहे तरच आपल्याला मागणीचा नियम दिसून येणार आहे. अन्यथा मागणीचा नियम अनुभवता येत नाही. म्हणून शासनाचं कर विषयक धोरण हे स्थिर असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणताही बदल होता कामा नये. आता हा जो गृहीतक आहे या गृहीतकाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर मग त्या ठिकाणी मागणीचा नियम कसा दिसून येतोय किंवा मागणीचा वक्र कशा पद्धतीने काम करतोय, मागणी कशी काम करते हे आपल्याला एका काल्पनिक उदाहरणाच्या आधारे आपण याचा अभ्यास पुढील घटकामध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण मागणी या घटकाचा अभ्यास करत असताना जे काय अभ्यासलेलं आहे या अभ्यासाच्या अनुषंगानं आपण थोडीशी उजळणी म्हणून मागणीच्या प्रकाराचं एक उदाहरण अभ्यास करणार आहोत. आता मागणीचा अभ्यास करत असताना आपण याच्यात काय काय अभ्यासलं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण मागणीचा अर्थ अभ्यासला. मागणीचा अर्थ अभ्यासत असताना इच्छा आणि मागणी यामधील आपण जो फरक आहे या फरकाचा अभ्यास केल्यानंतर आपण मागणीचे विविध प्रकार अभ्यासले. कोणकोणते प्रकार अभ्यासलेत काय आठवतं आहे का बघा, सांगता येते का मागणीचे प्रकार कोणते कोणते बघा. मागणीचा पहिला प्रकार सांगितला जातो आहे प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष मागणी म्हणजे जी आपण प्रत्यक्ष समोरासमोर मागणी करतो आहे त्या मागणीच प्रत्यक्ष मागणी असं म्हटलं जातं आहे.
आपण अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याची मागणी करतो आहे, कपड्यांची मागणी करतो आहे, तहान लागली की पाण्याची मागणी करतो आहे, ही आपली प्रत्यक्ष मागणी असते. दुसरी मागणीचा प्रकार सांगितला जातो आहे तो अप्रत्यक्ष मागणी. प्रामुख्यानं भांडवली वस्तूला असणारी मागणी ही अप्रत्यक्ष स्वरूपाची असते. जेव्हा आपण साखरेची मागणी करतो आहे त्यावेळेला साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण साखर कारखान्यातील विविध प्रकारच्या यंत्रसामुग्रीची मागणी केलेली असते. ज्यावेळेला मी शेतीसाठी पाण्याची मागणी करतो आहे त्यावेळेला अप्रत्यक्षरित्या आपण त्या ठिकाणी 12 पाणी सोयावून सिंचन योजना असतील धरणाची मागणी केली जाते. नंतर आपण तिसरा प्रकार बघितला तो म्हणजे पूरक मागणीचा. ज्या ठिकाणी मागणी करत असताना एकमेकाला पूरक अशी मागणी केली जात असते. त्या ठिकाणी उदाहरण सांगत असताना आपण वाहनाच्या मागणी म्हणजे वाहनाची मागणी करत असताना न कळत आपण टायरची मागणी करत असतो आहे, पेट्रोलची मागणी करत असतो आहे, यालाच पूरक मागणी म्हटलं जात असतं. नंतर मागणीचा चौथा प्रकार बघितला तो म्हणजे आपण स्पर्धात्मक मागणी. आज अनेक वस्तू एकमेकाला स्पर्धा करत असतात, पर्याय असतात आणि मग त्या दृष्टीने अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी मागणीच्या अनुषंगाने उदाहरणं म्हणून आपण अभ्यास करणार आहोत. आणि याचा अभ्यास करत असताना या ठिकाणी बघा आपल्याला पहिल्यांदा सांगितलं जातं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष मागणी. आता प्रत्यक्ष मागणी म्हणजे काय, याचं उदाहरण काय सांगता येईल तुम्हाला, काय देता येईल का प्रत्यक्ष मागणीचं, सांगा बघू बरं. बघा प्रत्यक्ष मागणीच आज आपण अन्नधान्याची मागणी करतो आहे, प्रत्यक्ष मागणी असते. कपड्याची मागणी केली जाते, प्रत्यक्ष मागणी असते. समजा आपल्याला जैवरक्षक औषध असतील आपण त्या औषधाची प्रत्यक्ष मागणी करतो. जसं आपल्याला तब्येत बिघडल्यानंतर आजारी पडल्यानंतर किंवा आपल्या घरात जर एखादा बीपीचा त्रास असेल तर आपण बीपीच्या गोळ्यांची शुगरच्या गोळ्यांची मागणी करतो आहे, ही आपली प्रत्यक्ष मागणी असते. नंतरचं उदाहरण मग याच्यात काय सांगितलं आहे, कापड उद्योगातील कामगार. आता कापड उद्योगातील कामगारांची मागणी कशा पद्धतीची आहे, आपण काय कामगाराला जाऊन खरेदी करत नाही आहे, आपण काय करतो आहे कापडाची मागणी करत असतो. आणि ही कपड्याची मागणी करण्यासाठी कापड तयार करावं लागतं आहे आणि कापड तयार करण्याचं काम हे कापड उद्योगातील कामगार करत असतात. मग ही कोणती मागणी सांगता येईल, तर या मागणीलाच आपण अप्रत्यक्ष मागणी असं म्हटलं जात असतं. म्हणजे कापड उद्योगातील कामगारांना असणारी मागणी ही अप्रत्यक्ष मागणी. नंतर बघा आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, पूरक मागणी. आता पूरक मागणीचं करत असताना आपल्याला कॉफीची मागणी केली. आता त्याला दुसरं उदाहरण सांगायचं झालं आपण चहाची मागणी करतो. आता चहाची मागणी केली म्हणजे काय करतो आपण, चहा तयार करण्यासाठी आपल्याला चहा पावडर लागणार, दूध लागणार, साखर लागणार, पाणी लागणार, गॅस लागणार. ह्या सगळ्याची मागणी ही एकमेकाला पूरक असते, त्याशिवाय आपला चहा तयार होत नाही. या ठिकाणी जर उदाहरण बघितलं आपल्याला तर कॉफीची मागणी केली. कॉफी जेव्हा आम्ही बघतो हॉटेलमध्ये जाऊन कॉफीची मागणी केली जाते तेव्हा कॉफी तयार करण्यासाठी आम्ही कॉफी पावडरची मागणी केली असते, दूधची मागणी करतो आहे, साखरेची असते, पाण्याची असते, गॅसची असते. ह्या सगळ्याची एकत्र मागणी जी असते त्यालाच पूरक मागणी असं म्हटलं जातं. आता यानंतरचा घटक जो आहे आपल्याला मागणीच्या अनुषंगाने सांगितलं ते बघा CNGची मागणी सांगितली. CNG आणि पेट्रोल काय सांगता येईल, काय विचार करता येईल का. आज आपल्याला बघा गाड्या असताना काही गाड्या CNGवरच्या आहेत, काही गाड्या पेट्रोलवरच्या आहेत ना. म्हणजे गॅसवर चालणाऱ्या काही गाड्या आहेत, काही गाड्या पेट्रोलवर चालणार आहेत, तर काही गाड्या डिझेलवर चालणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पेट्रोलला पर्याय CNG आहे, CNGला पर्याय डिझेल आहे. म्हणजे हे एकमेकाला पर्याय असणारी साधनं आहेत आणि म्हणून यांची जी मागणी आहे याला स्पर्धात्मक मागणी असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपल्याला दुसरं उदाहरण दिलं आहे पेन आणि पेन्सिलची मागणी. म्हणजे पेनला पर्याय म्हणून आपण पेन्सिलचा वापर करू शकतो आहे, पेन्सिलला पर्याय म्हणून पेनचा वापर करू शकतो आहे. म्हणजेच याला आपण एकमेकाला स्पर्धात्मक मागणी म्हटलं जात असते. आता या ठिकाणी शेवटचा घटक जो दिलेला आहे दूध, काय सांगता येईल मागणी, कोणती मागणी आहे सांगता येईल का. बघा या ठिकाणी आपण मागणी बघत असताना ही दुधाचा वापर आपण चहासाठी करतो आहे, दह्यासाठी करतो आहे, प्रत्यक्ष दूध खाण्यासाठी पिण्यासाठी वापर केला जातो आहे, दुधाचा वापर मिठाईसाठी केला जातो आहे. म्हणजेच हा मागणीचा कोणता प्रकार सांगता येईल. असंच एक उदाहरण मी सांगितलं होतं बघा विजेच्या अनुषंगाने. आपण विजेची मागणी ही एकाच वेळेला घरात उजेडासाठी करतो आहे, नंबर 2 घरात हीटरसाठी करतो आहे, नंबर 3 घरात करमणुकीसाठी आपण TV असेल मोबाईल चार्जिंगसाठी असतं या पद्धतीची केली जाते. त्याच पद्धतीने आपण विजेची मागणी घरातील विविध प्रकारची उपकरणं चालवण्यासाठी किंवा
किंवा अनेक ठिकाणी आज आपल्या घरात विजेच्या शेगड्या वापरल्या जातात, म्हणजे ऊर्जा म्हणून सुद्धा वापर करतो आहे. म्हणजे अशी कोणती मागणी आहे की एका वस्तूची अनेक गरजांच्यासाठी मागणी केली जाते. हा स्वाध्यायाच्या अनुषंगानं याचा शोध तुम्ही घ्यावा आणि हा तक्ता अभ्यास करावा. आता स्वाध्यायाच्या अनुषंगानं आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाणी इच्छा आणि मागणीतला आपल्याला फरक विचारला जाऊ शकतो आहे. त्याच पद्धतीनं संमिश्र मागणी आणि संयुक्त मागणी याच्यातला फरक विचारला जाऊ शकतो आहे. त्यामुळं त्या अनुषंगांचा स्वाध्याय तुम्ही या ठिकाणी तयार करावा हीच अपेक्षा.